नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम सर आपल्या सगळ्यांचं ज्ञानयुग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहित आहे की या यूट्यूब चॅनलवरती आपण इंग्लिश या विषयाशी संबंधित व्हिडिओज अपलोड करत असतो। मग ग्रामर असेल, स्पीकिंग असेल, रायटिंग असेल किंवा रीडिंग असेल। आणि असं म्हटलं जातं की कोणत्याही भाषेवर जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल तर ते जे 4 पिलर्स आहेत ते आपले स्ट्रॉंग असणे आवश्यक आहे। आणि लँग्वेजचे 4 पिलर्स म्हणजे कोणते? तर ते आहेत लिसनिंग, स्पीकिंग, रायटिंग आणि रीडिंग। आणि हे 4 पिलर जर आपले स्ट्रॉंग असतील तर त्या भाषेवरती आपल्याला नक्कीच प्रभुत्व मिळवता येते। आणि या 4 पिलरपैकी रीडिंग आणि रायटिंग म्हणजे जर आपल्याला प्रॉपर पद्धतीने रीडिंग करता येत असेल आणि प्रॉपर पद्धतीने जर त्याला लिहिता येत असेल तर आपल्याला त्या भाषेवरती सहज प्रभुत्व मिळवता येते। तर या क्लासेसच्या माध्यमातून आपण रीडिंग सुद्धा इम्प्रूव्ह करत असतो। तर माझ्याकडे एक विद्यार्थी बसलेला आहे जो फर्स्ट स्टँडर्डमध्ये शिकतो आणि याने हे क्लासेस जॉइन केल्यानंतर त्याच्या रीडिंगमध्ये किती छान पद्धतीची इम्प्रूव्हमेंट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, राईट। तर मी त्याला इथं इन्व्हाइट करतो आणि तो हा जो बोर्डवरती मी एक पॅराग्राफ लिहिलेला आहे तो कशा पद्धतीने वाचतो ते आपण बघूयात, राईट। तर प्लीज कम। Hello everyone, my name is Yug and I am student of first standard. So I am reading this paragraph. At the birthday party, Miss Ria enters the class. All the children crowd near Tyra. It is her birthday. Miss Ria wishes Tyra happy birthday. Tyra, you look beautiful in that dress. Tyra says, I am celebrating my birthday today. My mother has sent invitation cards for everyone. Miss Ria distributes the invitation cards and smiles. There is a card for her and Ellie too. Tyra's parents decorate the hall with brightly colored balloons, streamers, ribbons and buntings. A table is laid in the middle of the room for the cake. There is a stage in a corner. The children arrive for the party with गिफ्ट्स। थँक्यू। विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, आपण पाहिलं असेल की युगनी किती छान पद्धतीने हा पॅराग्राफ वाचलात। आणि असं म्हणतात की रीडिंग आणि रायटिंग हे म्हणजे लँग्वेजचे 2 स्ट्रॉंग पाय आहेत, राईट। आणि हे जर पाय आपले स्ट्रॉंग असतील तर आपण चालू शकतो, आपण उडू शकतो आणि आपण धावूसुद्धा शकतो। आणि हे जर पाय आपले कमजोर असतील तर आपल्याला चालता पण येणार नाही, उडता पण येणार नाही आणि उडता पण येणार नाही, राईट। तर जर आपण सुद्धा रीडिंग आणि रायटिंगमध्ये काही प्रॉब्लेम फेस करत असाल, काही विद्यार्थ्यांना रीडिंग येत नसेल, रायटिंग येत नसेल, तर आपण अशा विद्यार्थ्यांचे सुद्धा क्लासेस ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा आपण हे जे क्लासेस आहेत हे कंडक्ट करत असतो। आणि जर आपल्याला असं वाटत असेल की माझ्या मुलामध्ये रीडिंगची इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, त्याची रायटिंगची इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, तर आपण हे क्लास ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून आपण जॉईन करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका, राईट। तर या ठिकाणी आज आपण थांबूया। थँक्यू।